आज दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी सांगलीतील पुष्पराज चौक येथे एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि जनजागृतीपर कार्यक्रम पार पडला। आष्टा अण्णा डांगे कॉलेजचे विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते। यावेळी ट्रॅफिक पोलीस आणि विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेबाबत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले। गाडी चालवताना कोणते नियम पाळले पाहिजेत, हेल्मेट आणि सीट बेल्टचे महत्त्व काय आहे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर किती धोकादायक ठरू शकतो, तसेच वेग मर्यादा पाळणे, सिग्नलचे पालन करणे आणि वाहतुकीचे नियम समजून घेणे किती आवश्यक आहे याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली। ट्रॅफिक साहेबांनी विद्यार्थ्यांना सांगितले की रस्त्यावर वाहन चालवताना केवळ स्वतःचीच नाही तर इतरांच्या जीवाचीही जबाबदारी असते। एका छोट्याशा निष्काळजीपणामुळे मोठा अपघात घडू शकतो, त्यामुळे प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळणे ही काळाची गरज आहे। विद्यार्थ्यांनीही या मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। अनेक विद्यार्थ्यांनी ट्रॅफिक नियमाबाबत प्रश्न विचारले आणि त्याची समाधानकारक उत्तरे ट्रॅफिक पोलिसांनी दिली। या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीबाबत जागरूकता निर्माण झाली। कार्यक्रमाच्या शेवटी आष्टा अण्णा डांगे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी ट्रॅफिक पोलीस साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। विद्यार्थ्यांच्या वतीने ट्रॅफिक पोलिसांचे आभार मानण्यात आले। वाहतुकीचे नियम पाळा, स्वतःचा आणि इतरांचा जीव वाचवा, सुरक्षित रहा, सतर्क रहा।